अकोट शहरातील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात भारती जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। गजानन नगर भागातील तलाठी कार्यालयात मंडळ अधिकारी गणेश भारती शासकीय कामकाज करत असताना सुनील अंबादास कतोरे आणि माधव नामदेव ताळे कार्यालयात आले। त्यांनी भारती यांच्याकडे त्यांच्या प्रकरणातील निकालासाठी वापरलेल्या कागदपत्रांच्या प्रतीची मागणी केली। भारती यांनी 5 मिनिटे थांबा, काम संपल्यावर प्रती देतो असं सांगितल्यावर दोन्ही आरोपींनी संतप्त होऊन शिवीगाळ करत टेबलवरील लॅपटॉप आणि कागदपत्रांची फेकाफेक केली। त्यांनी शासकीय कामात अडथळा आणत भारती यांचे दोन्ही हात पकडले आणि गळ्यावर कटरने वार करून जखमी केलं। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। या प्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे। जखमी गणेश भारती यांच्यावर उपचार सुरू असून या हल्ल्याचा घटनेचा विदर्भ पटवारी संघाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला आहे। सुनील अंबादास कतोरे राहणार मोठे बारगण हा व्यक्ती व त्याच्यासोबत त्याचा साळा माधव नामदेव ताडे हे दोघे जण माझ्या तिथं ऑफिसमध्ये आले आणि त्या ऑफिसमध्ये त्यांनी म्हटलं की बा तुम्ही हा आदेश कशाच्या भरोशावर दिला, त्या आदेशाचे निकाल कशाच्या भरोशावर दिला, त्याच्या निकालाची आदेश प्रत आम्हाला आणि त्याच्या कोणकोणते कागदपत्र दिले त्याची प्रत आम्हाला देण्यात यावी। मग मी त्यांना सांगितलं बा की याच्यामध्ये आदेश फाईल झाला आणि केस प्रकरण बंद करण्यात आलं, तुम्ही रितसर अर्ज करा, तुम्हाला प्रत्येक कागद भेटेल। मग त्यांनी लगेच त्यांना तो अर्ज मला वाटते लिहिता येत नव्हता, त्यामुळे त्यांनी पाटील मॅडमकडे गेले आणि त्या बाजूला असलेल्या मेघा वसंतराव पाटील तलाठी केमलापूर यांनी सदर त्यांना अर्ज लिहून दिला नक्कल मागणीसाठी। आणि तो मी अर्ज घेतला, त्यांना म्हटलं बा 5 मिनिटं थांबा, मी फेरफार आणि कागदपत्रांचं काम चालू आहे, डाकवाटप एवढं होऊ द्या, तुम्हाला कागदपत्र आणून देतो। तेवढ्या वेळात त्यांनी म्हटलं नाही आताच पाहिजे आणि शिवीगाळ करायला प्रयत्न केला आणि त्यांनी लॅपटॉप टेबलवरील साहित्य दोघांनी देखील लोटलाट केले। आणि माधव नामदेव ताळे यांनी माझे 2 हात पकडून सुनील अंबादास कतोरे राहणार मोठे बारगण यांनी डोक्याचे केस पकडून मला जीवे मारण्याच्या उद्देशाने कटरने मान कापण्याचा प्रयत्न केला।